शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांना विचारूयात नेमकी आपली मागणी काय. आमची अशी मागणी आहे की कमीत कमी आम्हाला कांद्याला हमी भाव 25 ते 30 रुपये पाहिजे आणि तो वर्षभरासाठी पाहिजे. निदान दिलाय त्यांनी एक 8 महिने 12 महिने 8 महिने 15 दिवस असं नाही पाहिजे, कंप्लीट पूर्ण 12 महिने आणि कायमस्वरूपी पाहिजे. कमीत कमी 25 ते 30 रुपयाचा हमी भाव पाहिजे. कांद्याला उत्पादन खर्च येतो 18 ते 20 रुपये आणि जे या ठिकाणी प्रत्येक मार्केट कमिटीला मग ते जुन्नरचे असेल, आळेफाट्याचे असेल, ओतूरचे असेल, त्या ठिकाणी कांदा कवडीमोल बाजाराने विकायला लागतं 7, 8, 9, 10 म्हणजे उत्पादन खर्चाला घट. अशा प्रकारचा आम्हाला अजिबात नको आहे. आम्हाला हमी भाव पाहिजे. जर हमी भाव दिला नाही भविष्याच्या काळामध्ये तर जुन्नर तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये या काही मंत्र्याला आम्ही फिरू देणार नाही. या कांद्याने त्यांच्या गाड्यांना हल्ला करू, या कांद्याने त्यांच्या डोकं सटकून काढू अशी आमची मागणी या ठिकाणी प्रामुख्याने आहे आणि अशा प्रकारची कृती आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आणि यानंतर सावळेराम पाडेकर आपल्याला आपली भूमिका स्पष्ट करतो. नमस्कार बाबा, तुम्ही या ठिकाणी रस्ता रोको करण्याकरता आलात, नेमकी तुमची शेतकऱ्यांची मागणी काय. अहो आम्हाला जेवढा खर्च झालाय तेवढं तर पैसे मिळून द्या. मग आमचं लुटीत राहायचं नुसतं आणि तुम्ही इथं बाजार खरेदी करता, बाजार एकदा वाढायला लागला का तोच कांदा सडका मडका परत बाजारात आणता. ना फेडचा कांदा मार्केटला, ना फेडचा कांदा मार्केटला. तुम्ही पत्रकारांनी बातम्या द्यायच्या, परत बाजारात ढसाळायचं. तर हा उद्योग नका करू बा शेतकऱ्याला लुटायचा. तुम्हाला लय पुळका आला ना कोणचा, तुम्ही चालू बाजार भावाने कांदा खरेदी करा सरकारने, आमचं काही म्हणणं नाही. आणि त्यांना फुकाट वाटा, जे खाणारा वर्ग आहे त्यांना फुकाट कांदा द्या, परंतु शेतकऱ्याच्या खिशातलं नका काढू. त्याच्या घरी पोरा बाळांसाठी राहून द्या काही थोडंफार शिल्लक. 2014 पासून तर आज तागायतपर्यंत शेतकऱ्याच्या एकाही मालाला बाजारभाव मिळालेला नाही. हे सरकार म्हणजे शेतकऱ्याचं पनवतीचं सरकार आहे, शेतकऱ्याच्या बाजूचं सरकार अजिबात नाही. म्हणून आज ठिकाणी आम्ही या ठिकाणी मंचर या ठिकाणी नंदी चौकात तांबडेमळा या ठिकाणी रस्ता रोको केलेलं आहे आणि हे सर्व शेतकऱ्यांना मिळून आहे. या प्रकारे या ठिकाणी करण्याचं कारण की शेतकऱ्याला बाजारभाव अजिबात नाही, दुधाला बाजारभाव नाही, शेतीच्या टोमॅटोला बाजारभाव नाही, दाणा मेथीला नाही, तरकारीला नाही, भाजीपाल्याला नाही, कशालाही बाजारभाव नाही. याच्याकरिता आम्ही या सरकारचा या ठिकाणी या आंदोलनाच्या निमित्ताने जाहीरपणे निषेध करीत आहे. धन्यवाद. या ठिकाणी शेतकरी आहेत, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्याचप्रमाणे युवकांचे नेते आहेत, त्यांनी सुद्धा आपली भावना या ठिकाणी व्यक्त केली. धन्यवाद.